नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. काल एक अतिशय खळबळजनक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रात त्याचीच चर्चा होत आहे. ही पत्रकार परिषद होती शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार सिंधुदुर्ग रत्नागिरीचे विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत हिने घेतलेली पत्रकार परिषद. तिने पत्रकार परिषद घेतली आणि अतिशय खळबळजनक, अतिशय धक्कादायक आरोप विनायक राऊत, गिरिजा राऊत यांचा पती गीतेश राऊत आणि विनायक राऊतांची पत्नी श्यामल राऊत यांच्यावरती केले. हे आरोप इतके खळबळजनक होते की त्यानंतर विनायक राऊतांना स्वतः याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि आता या बाबतीत राऊत कुटुंब आणि इतर 2-3 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने सांगितले की 23 जुलैपर्यंत विनायक राऊत यांना अटक करू नका, त्यांना चौकशीसाठी सुद्धा बोलवू नका. ही लेटेस्ट अपडेट या घडामोडींमधली. पण आता गिरिजा राऊत यांनी नेमके काय आरोप केले, काय काय त्यांनी खुलासे केले आणि हे आरोप इतके चर्चेत का बरं आहेत हे सगळं जाणून घेऊया. गिरिजा राऊत यांनी केलेल्या आरोपानुसार 3 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा विवाह विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत यांच्यासोबत झाला. लग्न जेव्हा ठरत होतं त्यावेळी आपल्याकडे एक सेपरेट बंगला आहे, एक आलिशान फ्लॅट आहे, असं खोटं राऊत कुटुंबियांनी सांगितल्याचं गिरिजा राऊत या म्हणतात. यासोबतच लग्न झाल्यानंतर त्यांना झोपडपट्टीत असलेल्या एका घरी नांदण्यासाठी नेण्यात आलं आणि याबाबत जेव्हा गिरिजा राऊत यांनी पती गीतेश राऊत यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांना शिवीगाळ केली, धमक्या दिल्या आणि शांत बसण्यासाठी सांगितलं. लग्नानंतर ते गणपती मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी दागिने आणि अवजड साडी घातली होती, त्यामुळे गिरिजा यांना लवकर चालता येत नव्हतं. त्यावेळी सुद्धा मंदिरात सर्वांसमोर गीतेश राऊत यांनी शिवीगाळ केली, तुझी कुठे नेण्याची लायकी नाही असं म्हटलं आणि अपमानित केलं. हे लग्नानंतर ताबडतोब घडलेल्या गोष्टी आहेत. आता गिरिजा राऊत यांनी केलेला सर्वात धक्कादायक खुलासा किंवा आरोप म्हणजे हनीमूनसाठी हे उटीला गेले काही दिवसांसाठी लग्नानंतर. तिथे गीतेश राऊत आणि गिरिजा राऊत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाही. जनरली हनीमून या गोष्टींसाठीच असतो. गिरिजा राऊत सांगतात की 3 डिसेंबर 2017 जेव्हापासून लग्न झालं ते सप्टेंबर 2018 पर्यंत त्यांच्यामध्ये कुठलेही पती पत्नीसारखे शरीर संबंध आलेच नाहीत. जेव्हा जेव्हा गिरिजा राऊत स्वतः जवळीक साधायचा प्रयत्न करायच्या तेव्हा नाही आपण काही केलं तर आईला ऐकू जाईल. दुसऱ्या घरात जेव्हा ते काही दिवस राहायला गेले तेव्हा तिथे नोकरांना ऐकू जाईल, आपण इथे हे करू शकत नाही असं गीतेश राऊत नेहमी बहाणे बनवायचे. त्यानंतर गीतेश राऊत यांनी जो प्रकार सांगितला की मी भारतात हे सगळं शरीर संबंध प्रस्थापित करणं, सेक्स वगैरे करणं यासाठी मी भारतात कम्फर्टेबल नाही, आपण विदेशात कुठेतरी जाऊ आणि मग तिथे आपण हे करू शकतो असं धक्कादायक सांगितलं. या सर्व प्रकाराने गिरिजा राऊत ह्या वैतागल्या होत्या. त्यांनी वारंवार त्यांच्याकडे विचारपूस केली की असं का करता, असं का वागता. तेव्हा हे उत्तर गीतेश राऊत यांनी दिल्याचं गिरिजा राऊत आपल्या आरोपामध्ये म्हणतात. मग सिंगापूर, बँकॉक आणि इतर बऱ्याच देशांमध्ये हे फिरण्यासाठी म्हणून गेले. एका दुसऱ्या मित्रजोडप्यासोबत ऑस्ट्रेलियाला गेले. तिथे सुद्धा गीतेश राऊत यांनी शरीर संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला. यावरनं गिरिजा राऊत म्हणतात की आम्हाला हे कळलं की गीतेश राऊत हे शरीर संबंध प्रस्थापित करण्यात असमर्थ आहेत, त्यांच्यात ती कॅपॅबिलिटी नाही. मग ही गोष्ट तिने आपल्या घरच्यांना सांगितली. मग गिरिजा राऊत यांच्या घरच्यांनी विनायक राऊत यांची भेट घेऊन त्या कुटुंबियांशी बसून हे सगळं काय आहे, याच्यावरती तोडगा काय अशी चर्चा केली. त्यावेळी मग ह्याच्यावरती आपण उपचार वगैरे करू असं सांगितलं.
उपचार जे करायचे होते ते उपचार गिरिजा राऊत यांच्यावरती सुरू केले. आणि हे उपचार सुद्धा कुठले, तर गिरिजा राऊत यांच्या आरोपानुसार विनायक राऊत कुटुंबाने हे निष्कर्ष काढले की गिरिजा राऊत यांनाच कुठली तरी बाधा झालेली आहे, बाहेरची बाधा झालेली आहे. मग त्यांनी अघोरी उपचार गिरिजावरच करायला सुरुवात केली. या उपचारांमध्ये मग कधी गिरिजा राऊत यांच्या अंगावरनं जिवंत कोंबडा ओवाळून टाकणं, लिंबू कापणं, केस उपटणं, कणकेच्या बाहुल्या, गोमूत्र प्यायला देणं, हे सर्व प्रकार गिरिजासोबत करायला सुरुवात केली. गिरिजा या सर्व प्रकाराने वैतागून गेली होती की हे सगळं काय आहे, प्रॉब्लेम दुसराच आहे आणि तुम्ही उपचार मात्र दुसरेच करतायत. यावरती मग जेव्हा गीतेश राऊत घरी नसायचे तेव्हा सासू गिरिजा राऊत यांची, श्यामल राऊत, या बरेच टोमणे मारायच्या, मानसिक त्रास द्यायच्या आणि नवऱ्यापासून दुरावा होण्यामागे सासू जबाबदार असल्याचं गिरिजा राऊत म्हणतात. पुढचा आरोप म्हणजे गिरिजा राऊत यांचा पती गीतेश राऊत हा आपल्या पत्नीच्या मासिक पाळीच्या नोंदी करून ठेवत होता आणि पाळी लांबवण्याच्या, पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या बळजबरीने गिरिजा राऊत यांना देत होता, ज्याचा त्यांच्या शारीरिक आरोग्यावरती बराच विपरीत परिणाम झाला. आणि हे सगळं चालू होतं 2018 पासून ते 2022 पर्यंत. हे सगळं झाल्यानंतर मग पर्यायाने हे लोक अनिकेत मांजरेकर नावाच्या एका डॉक्टरकडे गेले तपासण्यासाठी. त्यांनी जे औषधं प्रिस्क्राईब केले होते ते गीतेश कधी औषधं घेतच नाही. डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली औषधं गीतेश राऊत यांनी कधी घेतल्याच नाही. या उलट वेगवेगळी औषधं गिरिजालाच घ्यायला लावत होते. त्यानंतर ते एका सेक्सॉलॉजिस्टकडे गेले, पण तिथलेही औषधं गीतेश राऊत यांनी कधीच घेतले नाही. मग जेव्हा विनायक राऊतांना यात मध्यस्थी करण्याची विनंती गिरिजाच्या घरच्यांनी केली त्यावेळी मग आपण टेस्ट ट्यूब बेबी करून घेऊ एक, आणि हा जो शरीर संबंधांचा मुद्दा आहे त्याच्यावरती नंतर काम करायला सुरुवात करू, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी खुद्द दिली, असं गिरिजा राऊत यांचा आरोप आहे. या उलट टेस्ट ट्यूब बेबीसाठीच त्यांनी प्रयत्न सुरू केले. म्हणजे एकंदरीत गिरिजा राऊत यांचं म्हणणं आहे की त्यांचा मुलगा हा शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी असमर्थ आहे, हे लपवण्यासाठी माझ्यावरती अघोरी उपचार, मला टेस्ट ट्यूब बेबीसाठी कन्व्हिन्स करणं, हे सगळं करण्याचे प्रकार त्यांनी सुरू केले. यानंतर विनायक राऊत यांच्याबाबतही धक्कादायक खुलासा गिरिजा यांनी केला आहे. त्यांच्या मते विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत वेगळं राहतात आणि आम्ही झोपडपट्टीत राहतो. हा खुलासा, धक्कादायक खुलासा त्यांनी केला आणि फक्त काही पूजा अर्चनेच्या वेळीच ते आमच्या घरी येत होते आणि इतर वेळी मात्र ते दुसऱ्या पत्नीसोबतच राहत होते, असा खुलासा गिरिजा राऊत यांनी केला आहे. त्यानंतर विनायक राऊतांची ही प्रतिक्रिया आली की गिरिजा या साधारणपणे 3 वर्षांपासून सोबत पतीच्या म्हणजे त्यांचा मुलगा गीतेशच्या सोबत राहतच नाहीत. आणि जेव्हा हे अघोरी उपचार केले तेव्हा त्याच म्हणतात की माझे आईवडीलसुद्धा सोबत असायचे. मग तिच्या आईवडिलांनी किंवा तिने तेव्हाच तक्रार का नाही केली. या उलट विनायक राऊतांनी गंभीर आरोप लावलेत की मागच्या महिन्यात तिने एक DV केस फाईल केलेली आहे आणि त्यामध्ये एक 3 BHK अलिशान फ्लॅट विथ टेरेस, एक ऑटोमॅटिक कार, सुरुवातीला महिन्याला 2 लाख रुपये, त्यानंतर त्यांनी डिमांड केली महिन्याला 5 लाख रुपये आणि त्यानंतर एकूण एक हाती रक्कम 12 कोटी रुपये इतके गिरिजा राऊत यांनी मागितलेली आहे. आम्ही ते देण्यास नकार दिला, त्याच्यामुळे आता हे आरोप गिरिजा राऊत करतायत, असं त्या म्हणाल्या. गिरिजा राऊत यांनी आणखी एक खुलासा केला, तो म्हणजे विनायक राऊत यांचे चुलत भाऊ आबा राऊत हे सुद्धा या अघोरी प्रकरणात सामील होते. त्यासोबतच त्यांनी जी पोलीस कंप्लेंट केली आहे त्यामध्ये विनायक राऊत, त्यांची पत्नी श्यामल राऊत, मुलगा गीतेश राऊत, चुलत सासरा आबा राऊत, फिरोज बाबा ढोंगी काझी ज्याला अटक केली आहे, काझी बाबा आणि हरिश्चंद्र घाडी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता हे सर्व प्रकरण इतकं खळबळजनक आहे
की आता त्याच्यावरती मोठी राजकीय चर्चा होऊ लागलेली आहे। याचा फायदा अर्थातच दुसऱ्या पक्षातले जे शिवसेनेचे विरोधक आहे ते या बाबतीत काही ना काही बोलतील, याचा राजकीय फायदा घेतील किंवा या सर्व गोष्टीतनं विनायक राऊत यांच्या राजकीय कारकिर्दीवरती काही डाग लागतोय का? कारण त्यांचा मुलगा गीतेश राऊत हा सध्या मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक आहे। त्याच्या राजकीय कारकिर्दीवरती याच्याने काय फरक पडतो हे सर्व आता बघावं लागेल। तुर्तास गुन्हा दाखल झालेला आहे। एका बाबाला, ढोंगी बाबाला अटक केलेली आहे, जो गिरिजा राऊत यांच्या मतानुसार अघोरी कृत्य करत होता त्यांच्यावरती। त्यासोबतच विनायक राऊतांनी अटकपूर्व जामीन त्यांचा जवळपास मंजूर झालेला आहे, कारण 23 जुलैपर्यंत त्यांना अटक करू नका, चौकशीसाठी बोलू नका असं न्यायालयाने सांगितलेलं आहे। बघूया या घडामोडीत पुढं काय घडतंय, किती खळबळजनक ही गोष्ट दिसून येणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत काय आहे हे कमेंट करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। धन्यवाद।